5 डिसेंबर 2015 रोजी नाशिकहून गडचिरोलीला जाण्याचे कारण श्री आनंदा काळे या माझ्या मित्राच्या घरी मुक्काम करून नागपूरला जाण्याचे हेच होते. गडचिरोलीला जात असताना विदर्भाची भूमी पाहण्याचं मला भाग्य लागलं. माझ्या अपेक्षित भूमीपेक्षा ती कितीतरी अधिक चांगली होती असं मला आढळलं. तालुका चामोर्शी इथे मुक्काम करून आम्ही दुसऱ्या दिवशी देव मार्तंडेश्वर या ठिकाणी पवित्र तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी गेलो. विदर्भ हा मागासलेला आहे अशी नेहमी ओरड होत असते, परंतु मी पाहिलेला विदर्भ मला खूपच समृद्ध वाटला. संध्याकाळची 5:30 वेळ होती. वैनगंगा खळाळत वाहत होती. ती एका स्वप्नातील नदी. वैनगंगा ही पुढे गोदावरीला जाऊन मिळते. देव मार्केश्वर इथल्या छोट्याशा बाजारपेठेत आम्ही काळे दोरे विकत घेतले. खळखळणारी वैनगंगा पाहून आम्हाला नौका विहाराचा मोह आवरता आला नाही. वैनगंगेवरील पूल आमच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं होतं. देव मार्तंडेश्वर इथून नदीच्या पलीकडे जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे तिथं नौकेचाच उपयोग केला जातो. देव मार्तंडेश्वर हे दुर्लक्षित असल्याचं आम्हाला भासलं. चंद्रपूर येथील ऐरगाव येथील एका जिल्हा परिषद शाळेला मी भेट दिली. 8 डिसेंबर मी व माझा मित्र नागपूरला निघालो. इथे गेल्यानंतर नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथे आम्ही पोहोचलो. तिथून धनगर आरक्षण अंमलबजावणी हा महामोर्चा निघणार होता आणि त्यासाठी तिथून तयारी झाली. 8 डिसेंबर 2015 रोजीचा मोर्चा हा सामाजिक मोर्चा कुठल्याही प्रकारचा राजकीय मोर्चा डॉक्टर विकास यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक मोर्चाचं आयोजन 8 डिसेंबर 2015 रोजी केले. त्याच रात्री 8 वाजता मी नाशिकला निघालो. आमचे प्रेमास्पद बहुजन रडोसी माननीय महादेवजी जानकर साहेब